जागतिक ऊर्जा संकटातही एलपीजी पुरवठा सुरळीत, 18 कोटीहून अधिक सिलेंडर भारतामध्ये वितरित. आधी जनगणना नंतर बदली, यंदा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक. केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्यांना कडक निर्देश, शिक्षकांच्या बदल्या रखडल्या. महाराष्ट्रात 54,000 कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये व्हिएतनामच्या विना ग्रुप सोबत सामंजस्य करार झाल्याची माहिती. गुजरातींना अशिक्षित म्हटल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष खरगेंची दिलगिरी व्यक्त. केरळातील एका निवडणुकीत केलं होतं त्यांनी वक्तव्य. 1,03,000 कोटींची वीज ग्राहकांकडे थकबाकी, कृषी ग्राहकांनी थकवले 80,000 कोटी, आणखी 5,000 कोटींची भर पडणार. सुनेत्रा पवारांकडून काँग्रेसला साथ, बारामती पोटनिवडणूक बिनविरोधसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन, अखेर काँग्रेसची माघार. एसटीचा प्रवास 10% महागणार, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान हंगामी दरवाढ करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय जाहीर. यंदा प्रथमच लासलगाव मार्गे हापूसची न्यूयॉर्क वारी, जून पर्यंत 3,000 टन आंबा निर्यातीची शक्यता, शेतकऱ्यांना मिळतोय यापासून मोठा दिलासा. एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, निष्क्रिय नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता. प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासून वाटली जाणार प्रामुख्याने महत्वाची पदे. नाशिकात नवे स्कॅन्डल, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवरती अत्याचार, SIT मार्फत तपासाला सुरुवात. 2 आठवडे शस्त्रसंधी, अमेरिका हल्ले थांबवणार, तज्ञांच्या माहितीनंतर होर्मुझची सावधानी, अखेर जगाला खुली. अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा नवा विक्रम, फास्टर ब्रेडर रिॲक्टर सज्ज, पुढील 400 वर्षे अखंड वीज निर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू. खेळाडू विद्यार्थ्यांच्या पंखांना मिळणार हक्काचे बळ, क्रीडा गुणांसाठी सरकारची 15 एप्रिल पर्यंत संधी, 13 क्रीडा प्रकारांचा समावेश असणार. युद्धविराम अंगाच कच्चे तेलावरती 15% घसरले, जागतिक शेअर बाजारात उधळला तेजीचा वारू. जमीन खरेदीसाठी उद्योजकांकडून बोंडखोराच्या खात्यामध्ये 4 कोटी, शिर्डी नाशिक मुंबईतून केले RTGS, नॅशनल बँकेमध्ये 20 कोटी डिपॉझिट. समाज माध्यमांमुळे बोलीभाषा बनल्या लोकल टू ग्लो, OTT रील्स, फेसबुक वरती, युट्यूब वरती बोलीभाषेचा जास्तीत जास्त वापर सुरू. जगभरात देशांकडे 12,121 कोटी अण्वस्त्रे, अमेरिका रशियाकडे 90% शस्त्रे, अण्वस्त्रधारी देशांमध्ये जगाला धास्ती. पायाभूत सुविधांसाठी व्हिएतनामची राज्यात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक. इंटरनेटचे ट्रॅफिक होणार सुरळीत, इंटरनेटचे ट्रॅफिक अतिशय गतिमान. समरजित सिंह गाडगे पुन्हा भाजपमध्ये, हसन मुश्रीफ यांच्या सोबतचे वैर संपल्याची दिली त्यांनी माहिती, अखेर भाजपाचा झाला मोठा प्रवेश सोहळा. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी पुढची 4 वर्षे महत्वाची, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2030 चा रोडमॅप मांडला. काम नाही तर पद नाही, पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेचा सज्जड दम, निवडणुका संपल्या आहेत आता काम करा, एकनाथ शिंदेचा इशारा. राज्यसेवा मुख्य परीक्षेत सोलापूरचा विजय लांबकारे, आरती जाधव राज्यात प्रथम, वीज संवर्गातील एकूण 461 पदांवरती उमेदवारांची शिफारस. निवडणूक अधिकाऱ्यांची तक्रार करताच ज्ञानेश कुमार म्हणाले, गेट लॉस्ट. तृणमूलच्या शिष्टमंडळाचा गंभीर आरोप, अखेर कारवाई होणार का याकडे लक्ष. महाराष्ट्रात मतदार पडताळणीमध्ये AI चा वापर, ASIR मोहिमेत मालेगावात सापडला तिबार मतदार, मोठी खळबळ.
कंत्राटी कामगारांना कायम करणार, मग नवी पद भरती. नवी मुंबई महानगरपालिकेचे हायकोर्टामध्ये अखेर प्रतिज्ञापत्र सादर. मीरा भाईंदरमध्ये शिंदे गटाला मोठा खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. भगवा डोलाने फटकणार, 200 नेत्यांनी केलाय ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. धर्मातील अंधश्रद्धा शोधण्याचा आम्हाला अधिकार. शबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला अखेर सुनावले. एशियाटिक निवडणूक 16 एप्रिलला पुन्हा सुनावणी. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला उच्च न्यायालयाची अखेर मिळाली स्थगिती. राज्यात पुन्हा निवडणुका. हिंदुस्तान के पापा गायब, पाकिस्तान की अब्बानी वॉर रुकवा दी. अमेरिका बॅकफुटवरती, इराणच्या अटींवरती युद्धविराम झाल्याची माहिती. राज्य निर्मितीपासूनच मराठा आरक्षण. उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा युक्तिवाद, मदत मिळणार. पुढील काही दिवस उष्ण झळांपासून मुक्ती मिळणार. मुंबईत 33°C तापमान. राज्यभरातही पारा घटण्याची शक्यता वर्तवली गेली. राज्यात इच्छा मृत्यूपत्राला मान्यता. सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर मान्यतेनंतर घेतला महत्वाचा निर्णय सरकारने. केळी उत्पादकांना हेक्टरी 74,000चा पीक विमा मंजूर. प्रशासन सकारात्मक, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे. कोल्ह्याचे कान, कस्तुरीचा सुगंध, जोडीला 20 फुटी नागाची दहशत. बोंदूखराचे कारनामे अखेर झाले उघड. सगळीकडेच उडाली मोठी खळबळ.